जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 22 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12,000 क्रेटची झाली। बाजारभाव नेमका काय मिळाला ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत एक छोटा शेतकरी आहे। भाऊ, तुझं काय नाव? मेघराज कुठून आलास? बेनमाळा बेनमाळा येडगाव। कुठली व्हरायटी? साऊ सौ। काय भाव विक्री झाली? माहीत नाही। माहित नाही। शाळेत जातो का नाही? जातो कितवीला आहे? चौथी चौथीला। सात चोक साताचा पाडा येतो का? हा सात चोक नवा साता बेदुने। 4 राज्याचे मुख्यमंत्री कोण? माहित मुख्यमंत्री माहीत नाही। कुठल्या शाळेत जातो? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेनमाळा। मम्मी मारते का पप्पा मारतात? मम्मी मम्मी मारते। अभ्यास करत नाही म्हणून। तुला किती भाऊ? एक एक। चल, चांगला अभ्यास कर। आपण पाहतोय वडिलांबरोबर मुलं मार्केटमध्ये येत आहेत, फेरफटका मारत आहेत। भविष्य काळामध्ये ही मुलं शेतकरी होतील, ISI अधिकारी होतील किंवा राजकारणी पण होतील, असो तो विषय वेगळा। आपल्यासोबत एक टोमॅटो शेतकरीसुद्धा आहेत। आपण जरा त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा खूप या ठिकाणी मनस्ताप होतो आहे। बाजारभाव अधिकचे वाढावेत अशी बळीराजाची अपेक्षा या ठिकाणी असते। सध्या टोमॅटोची आवक खूप जास्त होते, त्यामुळे बराचसा माल हा ज्यूसला दिला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत एक शेतकरी आहेत। जरा आपण शेतकऱ्यांशी नसू द्या, मला एक सांगा, काय सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची काय व्यथा आहे? बाजारभावामध्ये जरा कमी आहे बाजार, त्याच्यामुळं शेतकरी थोडं तांबाट्याच्यामध्ये नाराज आहेत। काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटी योग्य आहे, त्याचं काही नाही आहे, परंतु बाजार भाव कमी आहे, हवा जास्त झालेला आहे। तुमची दरवर्षी टोमॅटो किती असतात? दरवर्षी असतात तांबेटो, आता 6 एकर आहे तांबट चालू आहे। कधी चालू होतील? आता चालू आहेत, अच्छा, चालूच आहेत। चालू आहे। काय बाजारभाव मिळाला? सीझन कसा गेला? सीजन काय आता आहे 200, 250, 150, 250 एवढ्या आहे असं। काय यंदाच्या सीझनमध्ये झालेला खर्च, मिळालेला बाजारभाव, काय कसं गणित जुळवलं? तसं काही परवडत नाही आहे, परवडत नाही। शेतकरी सगळे नाराज आहेत। टोमॅटो पिकावर कुठल्या कुठल्या रोगांचा व्हायरस प्रादुर्भाव आहे? कुठले व्हायरस आहे? व्हायरसचा आता माशी ही जास्त प्रमाणात आहे, तिरंगा वगैरे। तिरंगा आहे, आणि सर्व म्हणजे शेतकरी सर्व नाराजच आहेत असे। काय कोणावर नाराज आहे? बाजारभावामुळे नाराज आहे। राज्य सरकार, केंद्र सरकारकडून काय अपेक्षा? राज्य सरकारने सांगावं, बाजार वाढवावा, जरा बाजार द्यावा मालाला। शेतकरी वांगीला बाजार नाही आहे, टमाट्याला बाजार नाही आहे, बटाट्याला कुठल्याच मालाला बाजार नाही आहे, असं माझं म्हणणं आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला बाजारभाव कमी आहेत, त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी निश्चित व्यक्त करतोय। हा बाजारभाव अधिकचा वाढायला हवा अशा प्रकारची बळीराजाची अपेक्षा आहे। टोमॅटो हे नाशिवंत माल आहे, त्याच्यामुळे त्या बाजारभावाचा निश्चित परिणाम होत असतो, आणि हा परिणाम होत असताना टोमॅटोच्या फळाला सध्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि हे होत असताना नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि ही अपेक्षा व्यक्त करत असताना सध्या फळं कमी झाल्यामुळे, खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। या ठिकाणी आपण पाहतोय। भाऊ नमस्कार, कुठलं गाव? काय भाव टोमॅटो गेली? 200 रुपये। कुठली व्हरायटी गेली? साऊ साऊ। किती लागवड आहे? 14,000 काढी। क्षेत्र किती? 1.5 एकर। काय बाजार खाली आहे ना जरा? काय कशामुळे बाजारभाव पडले? काय तुमची मागणी? होणारा खर्च अर्थकारण जुळतं का? नाही जुळत जुळत नाही। नाही जुळत। एकरी खर्च किती होतो? एकरी खर्च 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो। आपण जरा बाबांशी जरा गप्पा मारे। बाबा नमस्कार। बाबा नेले तर बाबांना त्रास झालं. कुठलं गाव? ओतूर कुठली व्हरायटी घेऊन आली? असावी काय भाव गेली?
बाजारभाव नाही बरोबर बोलले 150 रुपये किलो. 150 रुपये. कुठली गावठी का विरांग? नाही साऊ. साऊ. किती तोडा आहे? हा किती तोडा आहे? 6वा. तर आपण दुसऱ्या बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. बाबा कुठलं गाव? मानदार मांदारने. कुठली व्हरायटी? साऊ काय भाव गेली? 150 रुपये. 150 रुपये. कसं काय परवडायचं? वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च. काय त्याला विलास काय आता लावलंच माहिती त्या खर्च वसूल केला पाहिजे. लावल्यावर खर्च वसूल केला पाहिजे. मजुरांना रोज किती? आमच्याकडे मजूर 500 रुपये. 500 रुपये. हा हजेरी चालू जे व्यापार कोण राहायचा. मग आता जमा खर्च कसा परवडणार? नाही परवडत पण आता लावलंच माहिती त्याचा भांडवल तर वसूल केला पाहिजे. असे भांडवल तर वसूल केलं पाहिजे. शेतकरी बांधवांच्या व्यथा खूप आहेत. जरा आपण व्यापाऱ्याशी जर चर्चा करूया. भाई साहब नमस्ते. जरा आगे आओ. कैसे हो? बस सब ठीक है। चलो नीचे आओ, नीचे आओ. का लेवल नहीं मालूम। अरे भाई बाजार नहीं मालूम। लेवल नहीं मालूम. नहीं, अब भी फिर आया। इधर इधर क्या करते हैं? अब भी मैं आया, मुझे बाजार नहीं मालूम है, क्या बोलूं। ऐसा है, घूमने को आए. घूमने को मैंने आया। अच्छा, घूमने को आहे. तर आपण इतर शेतकऱ्यांशी आता बोललेलो आहेच आहे, परंतु व्यापाऱ्यांकडनं जाणून घेऊया सध्या टोमॅटोला मिळत असलेला बाजारभाव, होत असलेला खर्च आणि यामुळे शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये. तर आपण व्यापाऱ्यांशी बोलूया. भाऊ नमस्कार. आज तारीख आहे 22 मार्च 2026. काय बाजारभाव आहे? बाजार आज विरांग गेलं 150 पासून 250 रुपयापर्यंत आणि साऊ 100 रुपयापासून तर 170-80 रुपयापर्यंत. विरांगचे बाजारभाव एवढे कशामुळे पडले? कशामुळं म्हणजे मालच आवक भरपूर आहे. किती आवक असेल? आवक भरपूर आहे तरी 15-1 हजाराच्या आसपास तरी असं कमीत कमी अंदाजे बरं. काय बाजार वाढतील की नाही? एक 8-10 दिवसात थोडाफार बदल होईल. बदल होईल. त्यामुळे ओढून येतात सगळे माल. आता तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतकऱ्याला शेती परवडत नाही. जर 150 रुपये बाजारभाव मिळाला तर वाहतुकीला खर्च 50-60 रुपये, तोडणीला खर्च 500-700 रुपये, मजुराला काय शिल्लक राहतं? काहीच नाही शिल्लक राहत. शेतकऱ्याला परवडतं ना. आम्हाला 100 आणि 120 रुपये बाजार लिहायलाच कसं तरी वाटते, पण नाही लिहायचे. नाही लिहिलं तर समोरचे घेते नाही, असा विषय. शेतकरी बांधवांना टोमॅटो नाशिवंत माल आहे, त्याच्यामुळे त्याचा बाजारभावावर फटका निश्चित पडतोय. बाजारभाव अधिकचे वाढतील अशा प्रकारची अपेक्षा बळीराजाला निश्चित आहे. सध्या मिळत असलेला हा बाजारभाव अतिशय कमी आहे. वाहतूक तोडणीचा खर्च देखील यामध्ये वसूल होत नाही. गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे आणि जी विरांग व्हरायटी आहे त्याला 100 रुपयापासून तर 200-250 रुपयाचा बाजारभाव आहे. ह्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आता इतर व्यापारी काय म्हणत आहेत ते देखील आपण ऐकूया. टोमॅटोचे बाजारभाव पडलेत, शेतकऱ्याचे हाल होत आहेत, व्यापारी मात्र मालामाल होत आहेत का अशा प्रकारची शंका निर्माण होते. परंतु शेवटी व्यापाऱ्यांना सुद्धा खूप काबाड कष्ट करावे लागतात. भाऊ नमस्कार. आज 22 मार्च 2026 टोमॅटोला काय बाजारभाव? टोमॅटोला बाजारभाव गावठीला 100 पासून 200 पर्यंत, आणि संकरित संकरित 150 पासून 300 पर्यंत. 300 रुपयापर्यंत. आता मला सांगा बाजारभाव वाढतील की नाही? नाही सांगता येतं. बाजारभाव आता आवक जेवढी होती दुप्पट आवक होती रोजपेक्षा. किती? 15-1 हजार? आकडा नाही सांगता यायचा, पण आवक बरी होती, चांगली होती. 10-12 हजार तर नक्कीच असं आवक. काय तर तुम्ही मागे म्हणाले होते बाजारभाव वाढतील, बाजारभाव तर कमी होत आहेत. पण मार्केटला 90% माल हलके आहेत. 90% माल हलके आहेत. आता चांगला एक A1 माल आहे, त्याला बाजारभाव काय? 300 प्लस, 300, 350 पण आहे. एकदम डॉलर जर असं खालींवर एकदा लाल कलरमध्ये तो 350ला पण जातो. मात्र सध्या टोमॅटोची आवक वाढतोय, उन्हाळा कडक आहे, माल लवकर पक्व होतो, बाजार कधी वाढतील? बाजार अजून काय सांगता नाही. आता सर्वीकडेच माल चालू आहे, त्याच्यामुळे बाजारचं काय नाही सांगता येत कधी वाढणार. आता या माणसाचाच माल आहे, 250 जाडी होती, अथर्व व्हेरायटी. अथर्व असून आम्ही 300 रुपये बाजार लावले त्यांचे, कारण त्यांची प्रतवारी चांगली आहे. आता हा 140 रुपयाला आहे, त्यांच्या 100 खाली होते ते 211 रुपये, असा फरक आहे. क्वालिटीवर डिपेंड आहे. भाऊ आपली टोमॅटो कुठली व्हरायटी? अथर्व काय भाव गेले? आणि शाहू 2 व्हरायटी होते. अथर्व 300 रुपये दिले, शाहू 200 रुपये दिले. कॅमेरामॅनला विनंती करतो जरा शेतकऱ्यांचा चेहरा दाखवा. मला सांगा लागवड किती? लागवड 6 एकर आहे अथर्वचं आणि शाहू 1.5 एकर आहे. 1.5 एकर. शाहू आणि अथर्व 6 आता साऊचं नुकसानच आहे गावठी टोमॅटोचं. अथर्वची परिस्थिती बरेच म्हणू लागेल 250-300. आज 300 रुपयांनी दिलं तर अथर्व नवीन चालू आहे. तिसरा तोडा चालू आहे. एकरी खर्च आता खर्चाचं काय गणित नाही, पण तरी 1,00,000-1,15,000 लाखापर्यंत येते. काय व्यापाऱ्यांना काय सूचना? नाही सूचना काय नाही. काय लुटमार वगैरे होते? नाही लूट. शेतकऱ्याचे हाल, व्यापारी मात्र मालामाल, असं काही शेतकरी सहज कमेंट करतात.
आता हे व्यापारी तुमच्या समोर आहे, तुम्ही शेतकरी आहात, काय व्यापाऱ्याकडनं काहीतरी शेतकऱ्याची म्हणजे काय म्हणतो आपण त्याला लूटमार होते का, बाजारभाव पाडले जातात का, शेवटी नाशिवंत माल आहे तो सुद्धा पुढे विकला गेला पाहिजे. नाही तर बाजार पडण्याचं काय अवघड राहिलं ना, पुढं विक्रीवर बाजाराचं डिपेंड राहिलं पडण्याचं. व्यापाऱ्यांच्या हातात नाही ना बाजार. काय मार्केटला काय सूचना, काय नाही. कारभार चांगला, पैसे वेळेवर. हो सभापती संजय काळेंची ओळख आहे ना. त्यांना काय सूचना. नाही नारायणगावच्या असं बोलायचं होतं, तुम्ही जे म्हणता व्यापाऱ्यांची मालामाल, आता असं शेतकरी म्हणतायत ना. म्हणू द्या, शेतकरी शेवटी राजा आहे मनाचा, त्याला भावात पटत नाही किंवा परवडत नाही आम्हाला माहिती आहे. पण आमचा माल वाशीला काल 200 रुपये कॅरेट विकला, 25 किलो. काय भाव घेतला. आता तुम्ही विचार करा, 200 रुपयात मी साधारण खर्च कमीत कमी 100 रुपये खर्च आहे. इथला खर्च सोडून 100 रुपये खर्च आहे. आता इथलं इथे पोरं पॅकिंग करतात का, यांना 12 रुपये कॅरेट आहे, 2 रुपये मार्केट सेस आहे. त्याच्यानंतर रद्दी टेपचे 3 रुपये लागत आहेत, किती झाले 14 आणि 3 17 रुपये. हे जिथं आम्ही माल काम करतोय त्यांना 15 रुपये कमिशन आहे, असं 32 रुपये कमिशन आहे. वाशीला जायला भाडा 50 रुपये एका क्रेटला. त्याच्यानंतर तिथं हमाली, तोडाई, मापाई, परत ते आमचा माल 9 रुपये विकला का आम्हाला पट्टी ती 8 रुपयाची. असं प्रश्न आहे ना, व्यापारी कुठून मालामाल होतो. आता 150चा माल जरी घेतला तर 12 रुपये वाशीला विकला तर मुद्दल होती, तोंडाला तोंड फक्त. जर 150चा किंमत आणि 150वाला माल वाशी मार्केटला चालत नाही, कारण ते कच्चे पक्के हलके माल. वाशीला माल लागतो कलर माल असे. आता तुम्हाला खोटं वाटतं पट्टी दाखवू शकतो मी, कालची दाखवू का. म्हणजे दाखव ना, शेतकऱ्यांना पण खरं कळेल काय ते. इकडे साहेब, आता मोशीची पट्टी असं फिरवा, दाखवतो. कॅमेऱ्याकडे हो, फिरवा. फिरवतो ना. तारीख बघा 21/3/2026. बघा मोशी 110 कॅरेट, हा माझं नाव आहे. काय भाव विकले, 29 कॅरेट 695 किलो वजन. काय भाव आहे दादा, 9 रुपये. 81 कॅरेट काय भाव विकले, 10 रुपये. त्याच्यात काय. आता हे बघा किती कॅरेट आहे, 100. काय भाव विकले, 30 कॅरेट. हां 119 कॅरेट काय भाव आहे. आणि 28 कॅरेट उधळा 170 रुपये उधळा. आता 100 उधळा म्हणजे उक्ता 170 आणि 8 रुपये आमचे 200 रुपये पैसे होते. 200 मधून खर्च आम्हाला 130 रुपये. आम्हाला फक्त 70 रुपयाचे पैसे आले. किती किलोचे, 25 किलोचे. त्याच्यापेक्षा आम्ही तो माल इथं फक्त ज्यूसला दिला असता ना, इथं तरी आम्हाला परवडला असता. म्हणजे 20 किलो ज्यूसला 75 रुपये बाजार आहे आज. आपण पाहतो व्यापाऱ्यांची व्यथासुद्धा अतिशय तशी दुःखद आहे. पण शेवटी व्यापाऱ्यांना या ठिकाणी माल घेऊन विकायचा आहे, त्यातून त्यांना मार्जिन राखायचं आहे. शेतकरी 12 महिने 24 तास जमिनीमध्ये राबतो, काळ्या मातीची सेवा करतो. आणि काळ्या मातीची सेवा करत असताना बाजारभाव अधिकचा मिळेल अशी बळीराजाला अपेक्षा आहे. आणि सध्याचे बाजारभाव अतिशय कमी झाल्यामुळे शेतकरी व्यापारी दोन्हीसुद्धा नाराज आहे. टोमॅटोला बाजारभाव वाढावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. सध्या व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होतं आहे असं व्यापारी बांधव सांगत आहेत. टोमॅटो नाशिवंत माल आहे, आवक कमी जास्त होते. इतर ठिकाणचा लोकल माल सुरू आहे. उन्हाळा कडक असल्यामुळे टोमॅटो लवकर पक्व होतात आणि आवक वाढते. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव वाढेल अशा प्रकारची आपण अपेक्षा करूया. शेतकरी व्यापारी दोन्ही पण जगायला हवेत. शेवटी 4 पैसे व्यापाऱ्यांना पण मिळायला हवेत. परंतु जगाचा पोशिंदा काळ्या माईची सेवा करत असताना 24 तास राबतो. मुलाबाळांना उपाशी तापाशी ठेवून शेतामध्ये 4 पैसे आपल्याला मिळतील अशा प्रकारची अपेक्षा असते. सध्या तरकारी भाजीपाल्याला देखील बाजारभाव नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून एक वेगळं जर पॅकेज केलं तर शेतकरी कुठेतरी जगेल. सध्या युरिया मिळत नाही, इतर खतांचे औषधांचे दर आकाशाला भिडलेले आहेत. उन्हाळा अतिशय कडक आहे. टोमॅटो विविध रोगांचा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. जगाचा पोशिंदा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.